नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण व्यवस्थापन कार्यातील निर्देशन या कार्याचा अभ्यास करणार आहोत. पण त्याआधी व्यवस्थापनाची कार्य बघत असताना सुरुवातीच्या कार्यापासून शेवटच्या कार्यापर्यंत एकमेकांचा संबंध कशा पद्धतीने येत असतो हे आपण आधीच बघितले. कारण व्यवस्थापनाचे कार्य बघत असताना नियोजनामध्ये प्रथमतः संस्था स्थापन करत असताना संस्थेतील मुख्य उद्दिष्ट व ध्येय हे ठरविण्याचे काम नियोजनामध्ये केले जात असते व ठरविलेली उद्दिष्ट किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी संबंधित कामाची वाटणी किंवा संबंधित गट तयार करणे व गटांची विभागणी केल्यानंतर संबंधित कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करण्याचे काम हे आपण कर्मचारी व्यवस्थापनामध्ये पाहिले. केवळ कर्मचाऱ्यांची योग्य पद्धतीने निवड करणे किंवा कामासाठी योग्य कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना कामाचे वाटप करणे केवळ अपेक्षित नसते, तर यासाठी निर्देशनाची काय असते तर गरज असते. कारण निवडलेल्या कर्मचाऱ्याला कामाचे समाधान प्राप्त होत आहे किंवा काम करत असताना योग्य समस्या त्यांना उद्भवत आहेत का, योग्य मार्गदर्शन किंवा योग्य प्रेरणा असेल, या सगळ्या कार्यांचा समावेश हा निर्देशनामध्ये येत असतो. त्यामुळे निर्देशन माहीत होण्यासाठी निर्देशनाच्या अगोदर जी काही व्यवस्थापनाची कार्य आपण बघितली, उदाहरणार्थ नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, या सर्वांचा अभ्यास होणे खूप गरजेचे आहे. चला तर आता पुढे बघणार आहोत आपण व्यवस्थापन कार्यातील चौथं महत्त्वाचं कार्य आहे निर्देशन. त्याचा आपण अर्थापासून सुरुवात करणार आहोत. निर्देशन ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये व्यवस्थापन कर्मचारी वर्गाला इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना, गायडन्स म्हणजे मार्गदर्शन, त्याचप्रमाणे प्रोत्साहन, प्रेरणा इत्यादींसारखे काम करत असतात. आधीच ठरविलेल्या ध्येयपूर्तीकरता कर्मचाऱ्यांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवण्याचे काम हे निर्देशनामध्ये केले जात असते. निर्देशन हे व्यवस्थापन प्रक्रियेचे हृदय आहे असे म्हणणे देखील वावगे ठरणार नाही. थोडक्यात व्यवस्थापन कार्याचा निर्देशन हा आत्मा समजला जात असतो. कारण निर्देशन नसल्यास व्यवस्थापन कार्यामध्ये म्हणजेच नियोजन असेल, संघटन असेल, कर्मचारी व्यवस्थापन असेल, या सगळ्या कार्याला काहीही अर्थ उरत नाही. कारण निर्देशन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे की त्याची सुरुवात ही वरच्या स्तरापासून तर शेवटच्या स्तरापर्यंत चालत असते. म्हणजेच काय तर वरच्या स्तरापासून म्हणजे तर काय तर व्यवस्थापनाच्या ज्या काही 3 पातळ्या असतात, उदाहरणार्थ उच्च पातळी, मध्यम पातळी व कनिष्ठ पातळी, अशा व्यवस्थापनाच्या 3 पातळ्या या वरच्या स्तरांवरती होत असून ती संस्थेमध्ये हळूहळू खालच्या स्तरापर्यंत प्रवास करत असतात. निर्देशन ही सगळ्या स्तरांवरील व्यवस्थापकांची महत्त्वाची जबाबदारी असलेली दिसून येते. त्यांना त्यांच्या सहकार्याचे प्रतिनिधी म्हणून देखील काम करावयास भाग पडते. काही नवीन विचारवंतांनी निर्देशनाला असे देखील म्हटले आहे, बघा रेड याच्यामध्ये हायलाईट केलेलं आहे. काय म्हटलं आहे? एखाद्या संस्थेचा जीवनदीप. निर्देशनाला काय म्हटलेलं आहे? एखाद्या संस्थेचा जीवनदीप असं म्हटलेलं आहे. आता व्यवस्थापनाला विविध कार्याविषयी ज्या वेळेला आपण चर्चा करीत असतो, चर्चा करताना आपल्याला असे लक्षात आले की अनेक तत्त्ववेत्त्यांनी आपले मत मांडलेले आहेत. कशाविषयी तर निर्देशनाविषयी. त्याच पद्धतीने निर्देशनावरती देखील काही विचारवंतांनी आपले मत मांडलेले दिसून येतात. त्यातील काही विचारवंतांच्या व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. सर्वात आधी पहिली व्याख्या केलेली आहे थियो हेमन यांनी. थियो हेमन हे काय म्हणतात?
बघा, नियोजनाप्रमाणे सर्व पार पडते आहे की नाही ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्रे म्हणजे निर्देशन होय. थिओ हेमन काय म्हणतात? नियोजनाप्रमाणे सर्व पार पडते आहे की नाही ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्रे म्हणजेच नियोजन होय. म्हणजे ठरविलेले काम हे व्यवस्थितरित्या पूर्ण होत आहे की नाही हे कसे समजेल? जोपर्यंत एखादी व्यक्ती सूचना करणार नाही, आदेश देणार नाही, तोपर्यंत हे कार्य साध्य होईल का? नाही. म्हणून नियोजनाप्रमाणे सर्व पार पडते आहे की नाही हे पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे काम किंवा आवश्यक असणारे सूचना देण्याची प्रक्रिया म्हणजेच काय तर निर्देशन होय. दुसरी व्याख्या केलेली आहे डर्विक आणि ब्रेच. डर्विक आणि ब्रेच काय म्हणतात निर्देशनाविषयी? चला बघूया आपण. व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष कार्यरत असतात त्यांना मार्गदर्शन, प्रेरणा आणि नेतृत्व देणे म्हणजेच काय तर निर्देशन होय. डर्विक आणि ब्रेच काय म्हणतात? व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष कार्यरत असतात त्यांना मार्गदर्शन, प्रेरणा आणि नेतृत्व देणे म्हणजेच काय तर निर्देशन होय. अजून विविध विचारवंतांनी निर्देशनाविषयी व्याख्या केलेल्या आहेत, पण आज आपण बघितली थिओ हेमन यांनी केलेली व डर्विक आणि ब्रेच. आता पुढे बघणार आहोत आपण निर्देशनाचे महत्त्व. म्हणजे व्यवसाय संस्थेत व्यवस्थापकाला निर्देशन हे कार्य किती महत्त्वाचे असतं त्यात आपण बघणार आहोत विविध मुद्द्यांच्या साहाय्याने. संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकांना सूचना देणे, मार्गदर्शन करणे, तसेच प्रेरणा, समुपदेशन व त्यांच्यावर देखरेख ठेवण्याच्या प्रक्रियेला किंवा तंत्राला काय म्हटलं जातं तर निर्देशन असं म्हटलं जातं. थोडक्यात काय तर सूचना किंवा आदेश या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. निर्देशनाचे महत्त्व बघत असताना सर्वात पहिला मुद्दा आहे कृतीला प्रवृत्त करणे. कर्मचाऱ्यांच्या मदतीने एखादी योजना वास्तवात आणण्याची प्रक्रिया म्हणजे निर्देशन होय. कर्मचाऱ्यांच्या मदतीने एखादी योजना वास्तवात आणण्याची प्रक्रिया म्हणजेच काय तर निर्देशन होय. प्रत्येक कार्याची सुरुवात योग्य वेळी दिलेल्या निर्देशनाने होते. दिलेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी हाताखालच्या लोकांना योग्य त्या सूचना दिल्या जातात. व्यवस्थापक त्यांच्या हाताखालच्या लोकांना काय करायचे, काय काम करायचे, कसे करायचे, कधी करायचे याबद्दल काय देत असतात तर आदेश देत असतात किंवा सूचनांचे योग्य पालन होत आहे की नाही याकडे काय करत असतात तर लक्ष देण्याचे काम करीत असतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रयत्नांचे एकत्रीकरण. निर्देशनातील घटकांपैकी एक म्हणजे संभाषण. निर्देशनाच्या घटकांपैकी एक म्हणजे काय तर संभाषण. संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व कर्मचारी आणि विभाग यांच्या प्रयत्नांना एकत्रित करण्याचे काम करत असते. जर दोघांमध्ये संभाषणच झाले नाही तर ही क्रिया घडून येईल का तर नाही. संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी उत्तम नेतृत्व व प्रभावी संभाषणातून प्रयत्नांचे एकत्रीकरण करणे हे शक्य होत असते. तर आता आपण तिसरा पॉईंट बघणार आहोत प्रेरणेचे साधन. कनिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करताना त्यांच्या मतांचा देखील आदर केला जात असतो. कनिष्ठ व्यक्तींना म्हणजे व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी अशी सगळे असते. मग कनिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करताना त्यांच्या मतांचा देखील काय केला जात असतो तर आदर केला जात असतो. व्यवस्थापक आपल्या कर्मचाऱ्यांमधील सुप्त गुण व क्षमता ओळखून त्यांना उत्तमोत्तम देण्यास मदत करतो. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये हे वेगवेगळे गुण असतात. अशी गुण किंवा त्यांची क्षमता ओळखून योग्य कर्मचाऱ्याला योग्य काम सोपविणे हे व्यवस्थापकाला निर्देशनामुळे शक्य होत असते. कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी व्यवस्थापक आर्थिक व बिगर आर्थिक प्रलोभने देऊन
प्रेरित करतो. चौथा पॉईंट बघणार आहोत आपण, स्थिरता प्रदान करते. संघटना दीर्घकाळ टिकावी व तिची वाढ व्हावी यासाठी स्थिरता खूप महत्त्वाची असते. प्रभावी नेतृत्व, संदेशवहन, पर्यवेक्षण आणि प्रोत्साहन यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य आणि वचनबद्धता विकसित ही होत असते. हे स्थिरता प्रदान करते आणि संघटनेच्या निरनिराळ्या विभागांमध्ये संतुलन निर्माण करत असते. निर्देशन काय करायचं काम करत असतं तर स्थिरता प्रदान करण्याचं काम करत असतं व संघटनेच्या विविध भागांमध्ये किंवा विभागांमध्ये संतुलन राखण्याचं काम हे निर्देशन करत असतं. पाचवा पॉईंट बघणार आहोत आपण, बदलांचा सामना करणे. व्यवसायाच्या वातावरणाचे घटक नेहमी काय असतात, बदलते असतात. संघटनेच्या वाढीसाठी बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेणे हे आवश्यक असते. कोणाला तर संघटनेला. प्रेरणा, योग्य संदेशवहन आणि नेतृत्व यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना बदलांचे स्वरूप स्पष्टपणे समजू शकते आणि ते बदल स्वीकारण्याचे सकारात्मक परिणाम देखील समजू शकतात. कशाद्वारे पण, उदाहरणार्थ ई-फायलिंग, कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर, अशा विविध गोष्टींमुळे हे शक्य होत असते. बघा, प्रत्येक व्यवसायात संभाव्य धोक्यांचा हा आढावा आधीच घेतला जात असतो. वातावरणात हे नेहमीच बदल होत असल्यामुळे अशा बदलत्या पर्यावरणाच्या बदलत्या स्वरूपामुळे त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी व्यवस्थापकास निर्देशन हे महत्त्वाचं ठरत असतं. सहावा पॉईंट बघणार आहोत आपण, संसाधनांचा कार्यक्षम वापर. निर्देशनात प्रत्येक व्यक्तीला त्याची कर्तव्य, जबाबदाऱ्या नेमून दिलेल्या असतात. योग्य सूचना व यंत्रणेच्या आधारे अपव्यय व प्रयत्नांची पुनरावृत्ती टाळता येणे ही शक्य होत असते. यात मानवी श्रम, यंत्रसामग्री, पद्धती आणि पैसा या साधनांचा जास्तीत जास्त संभाव्य वापर करण्यासाठी कनिष्ठ लोकांना मार्गदर्शन केले जाते आणि त्यामुळेच खर्च कमी होऊन नफा वाढण्यास मदत होत असते. जर वेळोवेळी आदेश किंवा सूचना दिल्या गेल्या नाही तर कर्मचारी व्यवस्थितरित्या काम करू शकतात का? नाही. कोणत्या कामासाठी किती साधनसामग्री उपलब्ध असावी किंवा उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा किती वापर करावा, तसं योग्य जागेसाठी योग्य कर्मचाऱ्यांची निवड, यंत्रसामग्री, पैसा इत्यादींचा किंवा साधनांचा वापर हा योग्यरित्या होण्यासाठी त्याचे मार्गदर्शन व सूचना मिळण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचे ठरत असते व त्याचा परिणाम म्हणून संस्थेस हा नफा वाढीस होत असतो. सातवा पॉईंट बघणार आहोत आपण, संघभावना निर्माण करते. आता संघभावना निर्माण करते म्हणजे निर्देशन सर्व कर्मचाऱ्यांना सांघिक कार्य करण्यास प्रेरणा देत असते. बघा, आता निर्देशन हे कार्य घडत असताना आपोआपच कर्मचारी, अधिकारी यांचा संबंध हा येत असतो. सूचना देणे, आदेश देणे हेच निर्देशनाचे प्रमुख कार्य आहे. संघटनेच्या यशामध्ये वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा सामूहिक प्रयत्न किंवा संघभावना महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच संचालक म्हणून व्यवस्थापकाची भूमिका ही कर्मचाऱ्यांना पूर्वनियोजन ध्येय प्राप्तीसाठी मार्गदर्शक व प्रवृत्त करण्यासाठी महत्त्वाची ठरते. संघभावना वाढीस लागते. कशामुळे तर निर्देशनामुळे संघभावना ही वाढीस लागते म्हणजे निर्माण होत असते. एकमेकांचा कर्मचाऱ्यांचा गट तयार होऊन गटात विभागणी, कामांची विभागणी यामुळे काय होत असतं तर कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना ही निर्माण होत असते. आठवा पॉईंट बघणार आहोत आपण, व्यक्तींमधील क्षमता ओळखणे. संघटनेतील प्रत्येक व्यक्तीमध्ये औपचारिक पात्रतेबरोबरच काही विशेष गुण आणि क्षमता असतात. निर्देशन योग्य प्रोत्साहन आणि प्रेरणा देऊन
व्यक्तींना त्यांच्या सर्वश्रेष्ठ क्षमतांचा वापर करण्यास काय करत असते तर मदत करत असते. आपण आधीच बघितलं बघा, योग्य प्रशिक्षण आणि व्यक्तींमधील कर्मचाऱ्यांमधील योग्य गुण ओळखून त्यांना चालना देण्यासाठी संस्था काय असते तर कार्यरत असते. मग या अशा क्षमता किंवा असे गुण ओळखण्यासाठी निर्देशन काय करत असते तर मदत करत असते. संघटनेतील प्रत्येक व्यक्तीमध्ये योग्य अशी पात्रतेबरोबर काय असतात तर विशेष गुण व क्षमता असतात. मग अशा गुणांचा व क्षमतांचा योग्य ठिकाणी वापर ही संस्था करत असते व त्याचा उपयोग हा संस्थेस योग्य वेळी योग्य ठिकाणी हा होत असतो. पुढचा 9वा पॉईंट बघणार आहोत आपण, कार्यक्षमतेत वाढ होते. बघा, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली जात असते. एक नेता म्हणून व्यवस्थापकाकडून संघभावना निर्माण केली जाते. तसेच पर्यवेक्षणाची योग्य तंत्रे देखील वापरली जात असतात. व्यवस्थापक काय करतो तर एक संघभावना निर्माण करण्याचे काम करत असतो. त्याच्यापासूनच आपोआपच काय निर्माण होते तर संघभावना निर्माण होत असते. त्यामुळे काय होतं, कर्मचाऱ्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा ही मिळत असते. पर्यवेक्षणाची योग्य तंत्रे देखील त्यांना वापरण्यासाठी दिली जातात. याचा सकारात्मक परिणाम होऊन संपूर्ण संघटनेच्या काय होत असते तर कार्यक्षमतेत वाढ ही होत असते. पुढचा शेवटचा 10वा पॉईंट बघणार आहोत आपण, सहकार्य. संघटनात्मक क्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य हे आवश्यक असते. हे व्यवस्थापक म्हणून संचालकाने उच्च स्तरापासून तर ते व्यवस्थापनाच्या कनिष्ठ स्तरापर्यंत तयार केले पाहिजे. निरोगी सहकार्य, सांघिक कार्य आणि उच्च कार्यक्षमतेची पातळी यामुळे संघटनेची उद्दिष्ट साध्य करणे शक्य होत असते. बघा, सहकार्य हे देखील महत्त्वाचे असते. सहकार्य घडून येण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचे ठरत असते. सहकार्य म्हणजे एकमेकांना सहाय्य करण्यासाठी. संघटनात्मक क्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य ही कशी असते आवश्यक असते. म्हणूनच कर्मचाऱ्यांना निर्देशित करणे व्यवस्थापनाचे काय असते तर मूलभूत कार्य आहे, ज्यामध्ये प्रेरणेच्या माध्यमातून प्रभावी कार्य वातावरण निर्माण करणे समाविष्ट आहे. चला तर मग आपण आज हे बघितले निर्देशनाचे महत्त्व 10 मुद्द्यांच्या सहाय्याने बघितले. पहिला, कृतीला प्रवृत्त करणे. दुसरं, प्रयत्नांचे एकत्रीकरण. तिसरं, प्रेरणेचे साधन. तिसरं, स्थिरता प्रदान करते. चौथा, बदलांचा सामना करणे. 6वं, संसाधनांचा कार्यक्षम वापर. 7वा, संघभावना निर्माण करते. व्यक्तींमधील क्षमता ओळखते. नंतर कार्यक्षमतेत वाढ करते आणि सहकार्य. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं व्यवस्थापन कार्यातील 4थं कार्य निर्देशन. त्याचा आपण आज बघितला अर्थ, नंतर त्याच्या व्याख्या बघितल्या, नंतर त्याचे महत्त्व बघितले. पुढील तासात आपण बघणार आहोत व्यवस्थापन कार्यातील 5वे महत्त्वाचे कार्य समन्वय.